घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल श्री व सौ स्पर्धेमध्ये आता वाईल्ड कार्ड एंट्री होणार असते आणि त्यासाठी काही चिठ्ठ्या टाकलेल्या असतात आणि त्यामधली एक चिठ्ठी निवडण्याचा मान हा ऐश्वर्याला दिला जातो आणि ऐश्वर्या जी चिठ्ठी निवडते त्याच्यामध्ये जानकी आणि ऋषिकेशचं नाव येतं। तर जानकी आणि ऋषिकेशचं नाव आल्यानंतर सगळेजण खूप शॉक होतात आणि तितकेच आनंदी होतात। सगळ्यांना खूप आनंद होतो, पण ऐश्वर्या आणि सारंगच्या पायाखालची जमीन मात्र सरकलेली असते। त्या दोघांना तितकाच मोठा धक्का बसलेला असतो। सारंग मग ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या असं कसं झालं? तुम्ही तर त्याच्यातून त्या दोघांच्या नावाची चिठ्ठी काढून फेकली होती ना, मग जानकी आणि ऋषिकेशचं नाव कसं आलं? त्यावेळेला ऐश्वर्या सारंगवर चिडते, ओरडते आणि म्हणते, तुम्ही सारंग जरा गप्प बसा, माझं डोकं फुटायची वेळ आली। सगळे खूप आनंदी असतात। हे बघून तर ऐश्वर्याला अजून त्रास होत असतो। ऐश्वर्या मग अंशुमनला म्हणते, अँकर तुम्ही अनेकदा चेक करून बघा, ह्यात काहीतरी नक्कीच गोंधळ आहे। असं कसं झालं? तुम्ही परत एकदा ती चिठ्ठी वाचून बघा, नक्की त्या दोघांचंच नाव आहे का ते बघा। असं होऊ शकणार नाही, काहीतरी गडबड आहे। तेव्हा अंशुमन मग ऐश्वर्याला म्हणतो, नाही काही सुद्धा गडबड नाही आणि तुम्ही चिठ्ठी काढलात ना, त्यात त्या दोघांचंच नाव आहे आणि आता तुम्ही बाजूला व्हा बरं, पुढच्या खेळाची सुरुवात करायची आहे। आणि ऐश्वर्या मग रागाने बाजूला होत असते तर तिचा तोल जाऊन ती पडणार इतक्यात तिला जानकी सावरते। जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि म्हणते, एवढ्या सहजासहजी मी तुला तोंडावर पडू देणार नाही। आता 7वी फेरी आम्ही अशी खेळेन की ती 7 जन्म तू लक्षात ठेवशील। मी सांगितलं होतं ना तुला की शेवटच्या फेरीमध्ये टक्कर द्यायला मीच तुझ्या समोर असेन। आता बघूया ससा जिंकतोय की कासव। श्री आणि सौ ह्या स्पर्धेची ट्रॉफी जानकी आणि ऋषिकेश रणदिवे जिंकणार। तर ऐश्वर्याला मात्र भयंकर राग येत असतो, पण हे असं कसं झालं हेच तिला समजत नसतं।